काय तुमच्या घरात सुद्धा भाजीला काहीच नाही? तुम्ही बी विचार करतात बटाट्याचीच भाजी बनवायची, पण त्याच चवीची तीच भाजी खाण्याचा कंटाळा आला. तर चला मग आज आपण एकदम घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी चविष्ट व चमचमीत अशी बटाट्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू. नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. घरगुती साहित्यामध्ये बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर 3 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते. आपले तेल छान असे कडकडीत गरम झाल्यानंतर आता आपण या तेलामध्ये 1 टीस्पून मोहरी, आपली मोहरी छान अशी तडतडायला लागल्यानंतर आता आपण या तेलामध्ये 1 टीस्पून जिरे, हाफ टीस्पून हिंग व एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ. आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग आला आहे. आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टमॅटो, त्याचसोबत खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेली 1 टेबलस्पून अद्रक, लसूण व खोबऱ्याची पेस्ट टाकून घेणार आहोत. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या टमॅटोला छान असा मऊसूतपणा येईपर्यंत तळून घेऊ. याआधीसुद्धा मी बटाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. 2 मिनिटांनंतर आता आपल्या टमॅटोला छान असा मऊसूतपणा आला आहे. आता आपण यामध्ये काही मसाले टाकून घेऊ. 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून घरगुती गरम मसाला. याऐवजी तुम्ही एव्हरेजचा मटण मसाल्याचा सुद्धा वापर करू शकतात. त्याचसोबत आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना 2 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. कोथिंबीरीचा वापर अशा प्रकारे फोडणीत केल्यामुळे कोथिंबीरीचा वास सर्व भाजीला छान असा लागतो. 2 मिनिटांनंतर आता आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण यामध्ये शिजवून मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला बटाटा टाकून घेऊ. त्याचसोबत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. येथे मी मीडियम आकाराच्या 4 बटाट्यांना शिजवून घेतले होते. त्यातील मी अर्धा बटाटा बाजूला काढून ठेवला आहे. त्या बटाट्याचा आपण नंतर भाजीमध्ये कशा प्रकारे वापर करणार आहोत ते पाहण्यासाठी रेसिपी पूर्ण पहा. आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे. आता आपण या कढईवर झाकण ठेवून या बटाट्यांना या मसाल्यासोबत 2 ते 3 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेऊ. 3 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या भाजीमध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत. येथे मी 1 ग्लास गरम पाण्याचा वापर करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त सुद्धा करू शकतात. त्याचसोबत आता आपण या भाजीमध्ये 1 टेबलस्पून भाजलेले शेंगदाण्याचे कूट व इथे मी उरलेला अर्धा बटाटा किसणीच्या मदतीने किसून टाकून घेत आहे. अशा प्रकारे बटाटा किसून किंवा ठेचून टाकल्यामुळे तुमच्या भाजीला बटाट्याची चव चांगल्या प्रकारे लागते. त्याचसोबत तो बटाटा तुमची भाजी छान अशी दाटसर करण्यासुद्धा मदत करतो. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. 5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण अजून 2 मिनिटे या कढईवर झाकण न ठेवता ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेऊ. 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकतात आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळली गेली आहे. आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपली गरमागरम अशी बटाट्याची भाजी बनवून तयार आहे. घरगुती साहित्यातील बटाट्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.